उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीची चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाली आहे। सोलापूरचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानल्या जाणाऱ्या उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या कामाच्या चाचणीची सुरुवात झाली आहे। अनेक वर्षांपासून सोलापूरला दररोज पाणी पुरवठा झाला पाहिजे अशी मागणी केली जात होती। पालिकेच्या सत्तेवर येण्यापूर्वी भाजपच्या नेत्यानं सोलापूरला दररोज पाणी पुरवठा करू असं आश्वासन दिलं होतं। याच आश्वासनांच्या जोरावर भाजपनं पालिकेत सत्ता मिळवली। दरम्यान केंद्रानं देशभरात 100 शहराला स्मार्ट सिटी योजना लागू केली। या योजनेअंतर्गत सोलापूरचा समावेश करून मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसा निधी देखील उपलब्ध करून घेतला। शिवाय स्मार्ट सिटी योजनेतून सोलापूरला उजनी दुहेरी पाईपलाईन टाकण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला शहराचा पाणी प्रश्न भाजपच्या नेत्यानं मार्गी लावला। इतकंच नाही तर तो प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठीचे प्रयत्न करण्यात आले। भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी या प्रकरणी वेळोवेळी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाठपुरावा केला होता। यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना आम्ही बोलतो ते करून दाखवतो असं म्हणत या प्रकल्पाच्या यशस्वीतेनंतर सोलापूरकरांना 1 दिवसाआड पाणी पुरवठा करणं शक्य होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे। गेल्या अनेक वर्षापासून जे कार्यरत आहे दुहेरी जलवाहिनी अखेर त्याचं चाचणीचं काम चालू झालेलं आहे। स्मार्ट सिटीचं काम चालत असताना सोलापूर शहरात आपल्याला माहीतच आहे की आपण आज जवळपास 4-5 दिवसाआड काही ठिकाणी 6 दिवसात पाणी पुरवठा होत असतात। हे कुठेतरी पाणी पुरवठा म्हणजे रोज दिवसाआड किंवा रोज पाणी पुरवठा होण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून आम्ही प्रयत्नशील होतो। स्मार्ट सिटीच्या कामाच्या योगामुळं स्मार्ट सिटी या सोलापूर शहरामध्ये स्मार्ट सिटीचा समावेश झाला। त्यावेळी या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी असू द्या, तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस असू द्या, यांच्या सहकार्यानं हा स्मार्ट सिटी मंजूर झालं आणि सोलापूर शहराला दुहेरी पाईपलाईनसाठी पैशाची तरतूद झाली आणि ते काम आज कुठेतरी अखेर आपल्याला चाचणी करताना काम करण्यात येत आहे। सोलापूर शहरातल्या आत्ता असलेल्या आयुक्त असू द्या किंवा कर्मचाऱ्यांचा मी खरंच आभार मानतो।